निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय उद्यान असलेल्या नवेगाव बांध गावानं आता आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरेपेचात रोवला गेलाय। नवेगाव बांध येथे पुस्तकांच्या गावाचं लोकार्पण आणि पुस्तकांच्या दालनाचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला। आयोजित कार्यक्रमात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सावंत यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले, गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती। गावामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एक वाचन दालनाचं उद्घाटन झालं असून 9 वाचन दालनं निर्माण करण्यात येणार आहे। नागरिक आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळालाय। राज्यातील 3रा तर नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे। निसर्ग पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव बांधची ओळख आता पुस्तकांचं गाव म्हणून निर्माण झाली आहे। पर्यटनासोबतच वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी ज्ञानाची नवी दारे खुली झाली आहेत। निसर्गाच्या सानिध्यात आता पुस्तकांची 7 वाचन संस्कृतीचा नवा अध्याय सुरू करत नवेगाव बांधने पुस्तकांचं गाव म्हणून नवी ओळख निर्माण केली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन समृत यांनी। नवेगाव बांध हा जो परिसर आहे हा ऐतिहासिक आणि साहित्यिकांचा परिसर आहे। यामध्ये पुस्तकांचं गाव आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी बडोले साहेबांनी देखील केलेली होती, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केली होती। लोकार्पणाला थोडा उशीर झालाय, परंतु मी इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या आहेत की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं हे आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायची आहेत। या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे। यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय। काल मी भंडाऱ्यामध्ये होतो। भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव आणि दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। आज माझी संध्याकाळी गोंदियामध्ये देखील मराठी भाषिकांवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांची चर्चा आहे। आज देखील गोंदियासाठी भरपूर काही आम्ही देऊन जाणार आहोत। पुस्तकाच्या गावाचं आज या ठिकाणी लोकार्पण माननीय उदयजी सामंत साहेब मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे। बऱ्याच दिवसापासून ही प्रतीक्षा होती आणि साधारणतः झाडीपट्टीच्या भागामध्ये या पुस्तकाच्या गावामुळे एक वाचनाची एक कल्चर या ठिकाणी निर्माण होईल आणि झाडीपट्टीचं जे साहित्य आहे त्याला पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उभार भेटेल, ते पण महाराष्ट्रामध्ये जाईल। या दृष्टीने या ठिकाणी साधारणतः आता सुरुवातीला जे 10 या ठिकाणी कक्ष उभारण्यात येणार आहेत तर त्याच्यामध्ये 10,000 पुस्तकं असतील। पुढच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये वाचन संस्कृती वाढली तर जवळपास 40,000 पुस्तकं ठेवण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे। आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी लोकार्पण करताना म्हटलेलं आहे का झाडीपट्टीचं साहित्य संमेलन या होईल, आम्ही झाडीपट्टीची अकॅडमी पण या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि एकूणच हा सांस्कृतिक वारसा या भागातला आहे। मग इकडची गोंडी भाषा असेल, इकडच्या कोळी समाजाने जे तलाव बनवलेले असतील ते सगळे असतील, तर या सांस्कृतिक परंपरेला जपण्यासाठी या ठिकाणी पुस्तकाचं गाव आणि एक मराठी या अभिजात भाषेचा दर्जा भेटल्यानंतर या भागाच्या भाषेचं जतन करण्याच्या दृष्टीनं पुढच्या कालखंडामध्ये माननीय मंत्री महोदयांना आम्ही या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी उद्योग पण निर्माण व्हावे त्या दृष्टीनं पण त्यांना निवेदन दिलंय। तर मला वाटतं या ठिकाणी नक्कीच या भागामध्ये सुरजागडचा एखादा प्रकल्प उभा होईल अशी आशा आपण या ठिकाणी बाळगूया। मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, ती पुढे वाढावी याकरिता नवेगाव बांध येथे पुस्तकाच्या गावाचं उभारणी झालेली आहे आणि माझ्या दालनाबरोबरच पुढे आम्ही नवेगाव बांध पर्यटन संकुलामध्ये व इतर गावामध्ये 10 दालनं हे आपण सुरू करणार आहे। प्रत्येक विषयाचे साहित्य वेगळे असेल, जसं आम्ही पर्यटन स्थळी जर आपण दालन उभारू तर त्याला चित्तमपल्ली साहेबाचं साहित्य असेल, एखाद्या कलाक्षेत्राचं असेल ते कला साहित्य असेल। जर आम्ही पोलीस स्टेशनला जर दालन उभारलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेचा कसा अभ्यास करता येईल ते साहित्य त्या ठिकाणी ठेवलं जाईल। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।